जय श्रीराम भावानो. आजचा विषय आपला असा आहे की आपण आहे ना मडगाड तर काढलेलं आहे. आता टेल टाईट रिमूव्ह करायची आपल्याला. तर चला करू त्या प्रोसेसला सुरुवात. सर्वात पहिली चावी काढली आणि हा जो स्पॅनर आहे तो 12-13 नंबरचा स्पॅनर आहे. या इथे खाली आहे ना 3 बोल्ट याला. हे 3 बोल्ट खोलण्यासाठी आपल्याला ते लागणार आहे. चला सर्वात पहिली त्याची वायरिंग चेक करून घेऊ आपण. असं काय मधला व्ह्यू आहे. सीट साईडला ठेवून देऊ. आणि ज्या खालून ज्या वायरी आलेल्या आहे ज्या 3 ते ह्या बॉक्समध्ये येत्या. त्याच्यासाठी ना एक दुसऱ्या मोबाईलमध्ये पण आहे ना त्या वायरिंगचा फोटो काढून घ्यावा लागेल किंवा त्याची पण काही जास्त गरज पडणार नाही असं वाटतंय मला. चला चेक करू. ही जी पहिली वायर आहे ती इथं गेलेली. ही एक पहिली वायर निघालेली. ही कुठली आहे? ही बॅकची. त्याच्यानंतर ही जी दुसरी वायर आहे कुठं जाती ती दुसरी वायर जी आहे ती इथं आलेली. आणि या 2 वायरी झालेल्या. तर जी तिसरी वायर आहे ती ना याच्यामधनं काढून घेतो. मध्ये या 2 वायरी झालेल्या आहे. त्याच्यानंतर ह्या 2 वायरी ही एक वायर झालेली. वायरी पण आदला बदल होण्याचं पण जास्त कारण नाही, कारण कलर टू कलर डायरेक्ट मॅच करून लावून द्यायचे. त्याच्यामुळे एवढा काय मोठा विषय नाही तो. आता फक्त हे काढल्यानंतर ना मला पण चेक करावं लागेल त्या मीटरमध्ये काही एरर दाखवत आहे का काय ते पण चेक करावून घ्यावं लागेल मला एकदा. जर असेल काही प्रॉब्लेम तर मग रिक्स नाही घेणार आपण, परत लावून देऊ जसं आहे तसं. या खाली लगेच 3 बोल्ट खोलून घेऊ, बघूया काय सिस्टम आहे ते. अशा प्रकारे तिन्ही पण काढून घेतलेले आपण. हे 3 नट निघालेले, टेल टायडी निघालेली आहे. ह्या वायरिंग काढणार आहे आणि ते 3 बोल्टचं लोकेशन आहे ना तुम्हाला दाखवून देतो मी. इथं इथे हे हा पहिला इथं पहिला आहे. त्यानंतर हे वायरिंगच्या बाजूला हा दुसरा आहे आणि तिसरा आहे ना हे इथं आहे. ते हे वायरिंगचे काढून घेऊ. अशा प्रकारे 4 वायर याच्यामधनं आपण त्या कवरमधनं काढून घेतलेले आहे. ते कवर पण खूप हार्ड होतं, हे तुम्हाला दाखवतो. हे जो 2 कवर आहे याच्यामधनं ते वायरी काढलेले आहे, दिसतं की या 2 कवरमधनं. तर अशा प्रकारे अशी काही टेल लाईट आहे ती आपण रिमूव्ह केलेली आहे. गाडीचा पण लुक दाखवतो तुम्हाला. असं काही लुक दिसतोय गाडीचं. तुम्हाला ते 2 होल दाखवले आणि याच्यामध्ये त्या 3 वायरी आहे. आपण आहे ना एकदा आहे ना चावी लावून चेक करू मीटरमध्ये काही एरर आहे का, येत आहे का. जर काही एरर येत असेल तर परत लावून म्हणजे लावायची तर नाही, काही ऑप्शन बघू दुसरा काही जर ऑप्शन करता येत असेल तर. मीटरमध्ये तर तसं काही दाखवत नाही, पण ठीक आहे आपण सीट बेट लावू. तुम्हाला आहे ना आता पुढचे ना नेक्स्ट व्ह्यू दाखवतो गाडीचे. एकदम भारी दिसते गाडी पण. आता ती आपल्या इकडं असल्यामुळे ना ते पब्लिकला हे पाहिल्यानंतर ना थोडंसं वेगळं वाटतं नाही का. गाडी मागून पुरं मोकळी दिसते की बुवा त्याला टेल लाईट नाही, इंडिकेटर नाही. पण छोटी टेल टायडी जर आणली ना त्याला इंडिकेटर पण लावून देऊ. आणि टेल टायडी आणल्यानंतर ना त्याला नंबर प्लेट लावायला लागेल, त्याच्यामुळे मी आणत नाही. नाही तर आणायचं काय नाही. बघू जर असं चांगलं दिसलं तर टेल टायडी घेऊन येऊ.
त्याला इंडिकेटर लावून देऊ. फक्त लाईटचा विषय तर लाईटचा मी ना एका गाडीचा बघितलेला आहे. हा जो पॅनल आहे हा हा आहे ना इथून काढून आणि याला म्हणजे ती टेल लाईट ना ॲडजस्ट केलेली आहे कुठेतरी. बघू जर तसं करता आलं तर मग तसं करू.